नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण बघतोय पंचामृत। पंचामृतासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण बघूया। आता हे मी ह्या वाटीनी, म्हणजे ही छोटी वाटी आहे, हे एकाच मापाने मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। एक वाटी मी दाण्याचा कूट घेतला। आता माझ्याकडे कूट होता म्हणून मी कूट घेतला, तुम्ही दाणे पण घालू शकता भाजून। नंतर एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत। आता ही छोटी वाटी आहे म्हणून मी एक वाटी घेतले। तुम्ही पाहिजे तर मोठी वाटी घेतली तर अर्धी वाटी, म्हणजे जे काही तुम्ही प्रमाण माप घ्याल ते समान घ्यायचं। तर म्हणजे एक वाटी सुकं खोबरं, एक वाटी दाणे आणि एक वाटी आपले तीळ पांढरे। आता हे सगळं मी मंद गॅसवर खमंग भाजून घेणार आहे। हे खमंग भाजल्यामुळे त्याचा जो खमंगपणा आहे तो पंचामृताला येतो। आता ह्याला आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही। फोडणीसाठी तेल, फोडणीचं साहित्य म्हणजे कढीपत्ता आहे, मोहरी आहे, हिंग आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे मी। त्याच्यानंतर चिंच गुळाची चटणी पाहिजे। एक तर तुम्ही चिंच गुळाची चटणी असेल तर ती घ्या, किंवा लिंबा एवढी चिंच साधारण एवढ्या प्रमाणाला भिजवून त्याचा कोळ घाला आणि तेवढा गूळ घाला। नंतर काजू टाकणार आहे मी फोडणीला, ऑप्शनल आहे, पाहिजे तर टाका, नाही टाकलेत तरी चालतील। थोडासा मी गोडा मसाला टाकणार आहे, कारण ह्याच्यामध्ये गरम मसाला असतो त्यामुळे त्याला जरा चव छान येते। मीठ लागणार आहे आणि एक 5-6 हिरव्या मिरच्या, म्हणजे आपण मिरचीचं करतो आहे त्यामुळे हिरव्या मिरच्या लागणार आहे। बस एवढंच साहित्य लागणार आहे आणि अगदी तयारी असेल ना तर 10 मिनटात तुमचं हे पंचामृत तयार होतं। त्याच्यासाठी तुम्ही हे तीळ, शेंगदाणे आणि खोबरं हे म्हणजे तुम्हाला नैवेद्य करायचा असेल गणपतीचा, गौरीचा, त्याच्या 2 दिवस आधी हे सगळं भाजून छानपैकी, म्हणजे असं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं खमंग, आणि मिक्सरला भरड काढायची, एकदम बारीक करायचं नाही। मिक्सरला भरड काढून त्याची, म्हणजे भरभरीत चरचरीत असलं पाहिजे, रवाळ असं भरड काढून तुम्ही एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या। ज्या वेळेला तुम्हाला पंचामृत करायचं आहे त्यावेळेला ही फोडणी करायची, चिंच गूळ टाकायचं, मीठ टाकायचं, मिरच्या फोडणीला सगळं घालायचं, कढीपत्ता वगैरे, आणि वरतून म्हणजे थोडं पाणी घालून त्याला उकळी आली की वरतून ही जी आपण भरड केलेली आहे ती त्याच्यामध्ये दाटसरपणा येईपर्यंत टाकायची। इतकं सोपं आहे। मी आता हे छानपैकी भाजून घेते सगळं गुलाबी, मग तुम्हाला दाखवते। हे बघा, मी तीळ, दाण्याचा कूट आणि सुकं खोबरं हे सगळं छान गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे। मंद गॅस ठेवून खमंग भाजलेलं आहे। आणि शेंगदाणे तर माझ्याकडे भाजून त्याचा कूट केलेला होता, तरी पण मी कढईमध्ये टाकून थोडंसं त्याला परतून घेतलं आहे। आता ह्याची मी भरड काढून घेणार आहे मिक्सरला लावून। एकदम बारीक करायचं नाही, असं भरभरीत ठेवायची, भरड ठेवायची। तुम्हाला एक मजा दाखवते की हे खोबरं किसलं ना की ह्याला जी अशी पाठ येते ही त्याची हे निघतं ना, मला लहानपणीची आठवण आली। लहान असताना आम्ही ह्याच्यासाठी बसून राहायचो, खोबरं किसताना माझी आई वगैरे खोबरं किसायला लागली की ह्याला आम्ही ना पूर्वी म्हातारी म्हणायचो, म्हातारी मला म्हातारी पाहिजे असं म्हणायचो, आणि आम्ही ते खायचो। ते खूप छान लागतं। तर तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्याकडे पण असंच तुम्ही म्हणजे लहान मुलं खोबरं असं खायला बसलेली असतात का वाट बघत? मला नक्की सांगा कमेंट करून। हे बघा, आता कढई तापत ठेवलेली आहे आणि एक मोठा चमचा भरून, म्हणजे ही डाव आहे माझी, एवढं भरून मी तेल टाकते। ह्याला थोडं तेल जरा जास्त लागतं, कारण थोडा खमंगपणा चांगला येतो मग तेल व्यवस्थित असलं की। आता हे मी तेल टाकले, हे तेल तापलं की ह्याच्यामध्ये आपण फोडणी करूया। आता तुम्हाला दाखवते, ही भरड आहे बघा, अशी काढली आहे मी, दिसते ना, हे तीळ वगैरे असे अगदी पूर्ण बारीक पिठासारखं करायचं नाही, असं जरा हाता हे केलं ना तर असं जरा खरखरीत लागतं, रवरवीत लागतं, म्हणजे ते पंचामृत आपलं खूप छान होतं। हे असं करून तुम्ही जास्त करून जरी तुम्ही ठेवलंत ना बाटलीत भरून फ्रीजमध्ये, तरी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे असं पंचामृत करू शकता।
आपण ह्याला मोहरी घालतोय. मोहरी तडतडली की हिंग घालू. आणि मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले. हे बघा, अगदी थोड्याशा मी मेथ्या घेतल्या आहेत. मेथ्या पण घालायच्या ह्याला. म्हणजे पंचामृत म्हणजे ह्याच्यात कसं 5 स्वाद असतात. त्याच्यामध्ये आंबट, गोड, तिखट, नंतर कडू म्हणून आपण ह्या थोड्याशा मेथ्या घालायच्या आहेत. आणि खारट म्हणजे मीठ वगैरे आपण घालतोच, म्हणजे ते खारट झालं. तर असं चवीचं हे पंचामृत नेहमी सणावारी किंवा असं देवाला नैवेद्य वगैरे जेव्हा दाखवतो तेव्हा असं ताटाला लावायला करून ठेवलं. आणि करून हे फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो, पाहिजे तेव्हा काढून खाऊ शकतो. म्हणजे असं काही नाही की प्रत्येक वेळेला आपण भाजी आमटी करतो तसं करायला पाहिजे. आता ही मोहरी आपली तडतडली आहे. त्याच्यामध्ये मी आता थोड्या मेथ्या टाकते. ह्या नंतर हिंग टाकते. ह्याला फोडणी आहे ना ही खूप खमंग झाली पाहिजे. खमंग फोडणी झाली ना की त्याचा स्वाद खूपच छान लागतो. आता छान झालेली आहे आपली फोडणी. बघा, मोहरी पण छान तडतडली आहे मस्त. आता ह्या मिरच्या टाकते मी ह्याच्यामध्ये. करायला खूपच सोपं आहे. जर तुम्ही आता हे काजूचे तुकडे टाकले, तुम्ही अशी भरड काढून ठेवली ना की करायला खूपच सोपं आहे, काही कठीण नाही आहे. त्याच्यामध्ये आता मी हळद घालणार आहे थोडी. आता हळद, हे मिरच्यांचे तुकडे थोडेसे तेलामध्ये चांगले परतले गेले की आता आपल्याला हे चिंचगुळाची चटणी करून ठेवली. म्हणजे तुमच्याकडे जर अशी चटणी करून, मी चटणी नेहमी करून फ्रीजमध्ये ठेवते. तुमच्याकडे अशी चटणी नसेल तर तुम्ही चिंच भिजत घालून त्याचा कोळ घाला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे जेवढी चिंच असेल ना त्याच्यात थोडासा जास्त गूळ घालायचा. म्हणजे आंबट आणि गोड असं छान लागलं पाहिजे. आता आपण फोडणी चांगली, मिरच्या चांगल्या झालेल्या आहेत ह्यातल्या. आता ह्याच्यात आपण हे चिंचगुळाची चटणी घालूया. बघते मी थोडं. आता आपण ही चिंचगुळाची चटणी घालू. आता आंबट आणि गोड छान पाहिजे, त्यामुळे मी 3 ते 4 चमचे ह्याच्यात ही चटणी घालत आहे. आता बघा, हे घातले मी. आता ह्याच्यातच थोडंसं पाणी घालणार आहे मी. ही माझी कढई आहे ना, ती तुम्हाला वाटेल लोखंडाची घेतली आहे, पण लोखंडाची नाही आहे. ही पूर्वी मिळायची. ह्या कढईला जवळजवळ 43 वर्ष झाली. पूर्वी विमानाच्या पत्र्यापासून अशा कढया बनवायचे. आणि ती कढई आहे माझी. ह्याच्यात करपत नाही कुठचाही पदार्थ आणि छान होतो. म्हणजे जे मंद आचेवर आपल्याला जो पदार्थ करायचा आहे ना तो ह्याच्यात छान होतो. म्हणून मग ही नेहमी मी जाड आहे तशी ती खालनं अजूनही एवढे वर्ष झाली तरी, म्हणून ही कढई मी नेहमी वापरते. आता ह्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवू आणि त्याला जरा छान त्याचं सगळं मिक्स होऊन देऊ. मीठ घालून टाकू आपण. म्हणजे मीठ घातलं की ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स होईल. आता हे चांगलं आपण ह्याच्यामध्ये म्हणजे वाफेमध्ये होऊ दे ह्याला. हे बघा, चांगले आता मिरचीचे तुकडे त्याच्यामध्ये सगळे एकजीव झाले. म्हणजे त्याचे सगळे रस आहेत ना ते एकमेकात मिसळले पाहिजेत. आता मी ह्याच्यात ना थोडा गोडा मसाला घालते. गोडा मसाल्यात गरम मसाला असतो ना, त्यामुळे ह्याचा स्वाद अजूनच छान लागतो, वाढतो. म्हणजे असं साधारण एक छोटा 1 चमचा किंवा 1 टीस्पून वगैरे असा घालायचा. गोडा मसाला जर तुमच्याकडे नसेल ना
तर तुम्ही फोडणीमध्ये थोडंसं दालचिनी आणि लवंग आणि तमालपत्र वगैरे असं घातलं ना तरी ते छान लागेल. आता हे बघा, हे चांगलं दाटसर झालं आहे असं चिंच गुळाच्या चटणीमुळे. आता ह्याच्यात आपण चांगला कड आलेला आहे, चांगले मिक्स झाले आहे सगळं. आता ह्याच्यात आपण ही भरड केलेली आहे ही घालून घेऊ आणि किती पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही करायचं ते. आता हे तर चांगलं आपलं भाजलेलंच आहे, त्यामुळे ह्याला काय आता म्हणजे तसं खमंगच आहे ते. मी आता हे 4 चमचे घालते आणि ते ढवळून बघते आता. तुमच्याकडे आता किती माणसं असतील, तुम्हाला किती करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे तयार करा. अजून थोडं घालते मी. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे उकडून किंवा सुकं खोबऱ्याचे काप करून तसंही आपण करू शकतो. पण मग काय होतं की वयस्कर माणसं असली आणि त्यांना जर दाताचा प्रॉब्लेम असला की त्यांना ते शेंगदाणे आणि खोबरं चावायला जरा जड जातं. त्यामुळे हे असं केलं ना की सगळ्यांनाच खाता येतं आणि हे जास्त खमंग लागतं. म्हणजे थोडं पाणी घालते मी. कारण हे सगळं भाजून छान आपण हे करून घेतलेलं असतं ना, त्याचा कूट करून घेतलेला असतो, तर त्याला ना जरा खमंगपणा येतो चांगला. त्यामुळे हे असं जास्त चांगलं लागतं. आणि शेंगदाणे आणि खोबरं घालून केलं तरी तेही छान लागतं, पण ते मग असं मिळून येत नाही खूप चांगलं असं. त्यामुळे हे करायला पण सोपं आहे आणि करून ठेवलं की आपण असा भरड काढून ठेवली की आपण कधीही ते करू शकतो. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि थोडं त्याला शिजायचं म्हणजे शिजायचं नाही आहे, दाटपणा येऊन देते. हे बघा, आता एक 4-5 मिनटं मी मंद गॅसवर ठेवलं होतं. मग ह्याला छान त्यालाच तेल सुटलेलं आहे आणि छान हा मसाला सगळा हे दाटसर असं छान झालेलं आहे. बघा असं तेल सुटलं आहे त्याला वरती. तर हे आपलं आता पंचामृत तयार आहे. आंबट, गोड, तिखट, कडू आणि खारट असं पंचामृत तयार आहे. तुम्ही पण असं गौरी गणपतीसाठी पानाला लावायला पंचामृत करा. खूप सोपं आहे. एकदा जर तुम्ही भरड काढून ठेवली, तीळ, खोबरं आणि शेंगदाणे म्हणजे दाण्याचा कूट हे समप्रमाणात घ्यायचं आणि त्याची छान भाजून भरड काढून ठेवायची. आता हे पंचामृत गार झाल्यावर तुम्ही बाटलीत भरून ठेवलं की तुमचं पंचामृत तयार. ह्याला कोथिंबीर वगैरे काही घालायची नाही वरतून. हे असंच हे करून बाटलीत भरून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता. ते 8 दिवस चांगलं टिकतं, खराब होत नाही. फक्त एक दिवस बाहेर राहिलं तर चालतं, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. धन्यवाद. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आवडलं की नाही. धन्यवाद.